तर 1च्या बोलणीची सुरुवात करूया सुलतानने। सलमान खान हा बॉक्स ऑफिसचा सुलतान असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे, कारण सुलतानने सर्व रेकॉर्ड बॉक्स ऑफिसचे मोडलेले आहेत। सलमानच्या सुलतानने 4 दिवसातच 100 कोटींपेक्षा जास्तचा गल्ला कमवत एक नवीन विक्रम बॉक्स ऑफिसवरती केलेला आहे। 4 दिवसातच सलमानच्या सुलतानने 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमवलेले आहेत। सलमानच्या चित्रपटाला पुन्हा एकदा बोलबाला आपल्याला बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतोय। प्रेक्षकांच्या पसंतीस सुलतान उतरलेला आहे। सलमान खान हा बॉक्स ऑफिसचा सुलतान का आहे हे आज आपल्याला कळू शकतं, कारण तब्बल 4 दिवसातच सलमानच्या सुलतान या चित्रपटाने 100 कोटी रुपये कमावलेले आहेत। जवळपास 106 कोटी रुपयांची कमाई सुलतानने केलेली आहे। थेट जाऊया आमचा प्रतिनिधी श्रेयस सावंतकडे। श्रेयस, सलमान बॉक्स ऑफिसचा सुलतान आहे हे असंच म्हणावं लागेल, कारण चौथ्या दिवशी जवळपास 106 कोटींचा गल्ला कमवलाय। ॲज एक्सपेक्टेड सलमानकडून जे एक्सपेक्टेशन्स होती मयंक सर आणि ते एक्सपेक्टेशन्स पूर्ण झालेले आहेत। चौथ्या दिवशी 106 कोटींचा गल्ला खूप मोठी गोष्ट आहे। ह्याच्या अगोदर धूम 3ने 98 करोड्स कमवले होते, त्याच्या अगोदर हॅपी न्यू इयरने 92 पर्यंत पोहोचला होता, पण सलमानने सगळे रेकॉर्ड्स मोडलेत। पहिल्या दिवशी 35 करोड्स, सेकंड डे 36 आणि द थर्ड डे 38 करोड्स आणि अजून इट्स मोर काउंटिंग। त्यामुळे कुठे ना कुठे सलमान स्वतःचा रेकॉर्ड मोडतोय का, किंवा 3 इडियट्सचा रेकॉर्ड मोडतोय का, किंवा किकचा रेकॉर्ड तोडतोय त्याच्या सिनेमांचा, असं आपल्याला आता जाणून घ्यावं जाईल। एक गोष्ट आहे आणि खूप नमूद करायला कारण त्याला ईद ओपनिंग मिळाली आहे। सलमान आणि ईद हे समीकरण खूपच वेगळे आहे, त्यांची केमिस्ट्री टोटल दिसून येते। 5 सिनेमे होते, 5ही सिनेमेनी 100 कोटी गाठले, पण हे जे आहे हे काहीतरी औरच आहे। 3 दिवसात 100 कोटी, चौथा दिवस सुरू आहे तरीही 100 कोटींचा गल्ला सलमानच्या फॅनसाठी आणि सलमानसाठी ही खूपच आनंदाची बातमी आणि बॉलिवूडसाठी आनंदाची बातमी, कारण हे जे चित्र आहे हे फक्त भारता एवढंच आहे। आउटडोअर जर तुम्ही बघाल तर हा सिनेमा कदाचित खूप कोटी पैसे कमवू शकेल, खूप मोठा गल्ला कमवू शकेल। मयंक सर, श्रेयस, एक शेवटचा प्रश्न, एकंदरीतच सलमानचा जो ट्रेंड आहे 100 कोटी क्लबचा, या ट्रेंडच्या मागे नक्की यशाचं समीकरण काय आहे? फक्त ईद का सलमानचा पिक्चर? खरं सलमानचा सिनेमा आणि ईद हे दोन्ही समीकरण एकच आहेत असं मला मयंक सर वाटतं। आणि काय कारण आहे? तो कारण फक्त आणि फक्त सलमान खान आहे, कारण सलमान खानच्या मागे काय आहेत हे कोणीच सांगू शकलं नाही आजपर्यंत। सलमान खानचा सिनेमा म्हणजे टोटल मसाला फिल्म, फायटिंग, गाणी, सगळं काही। क्रिटिक्सनं जास्त सुलतान आवडलेला नाही असं लोक म्हणत होती, पण शेवटी गल्ला सिनेमाने कमवला आहे। याच सगळं उत्तर मिळून जातं मयंक सर। धन्यवाद श्रेयस दिलेल्या माहितीबद्दल। सलमानने रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे बॉक्स ऑफिसवरचा सगळा। 3 दिवसातच जवळपास सलमानने 100 कोटींचा गल्ला पार केला आणि चौथ्या दिवशी सलमानच्या चित्रपटाची आजची कमाई जवळपास 106 कोटी बॉक्स ऑफिसवर आहे। तर सलमानच्या कोणकोणत्या सिनेमाने आतापर्यंत 100 कोटींचा गल्ला गाठलाय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। 2009 मध्ये वॉन्टेड सिनेमाने 107 कोटी कमवले। 2010 मध्ये दबंगने 140 कोटींचा गल्ला कमवला। 2011 मध्ये बॉडीगार्डने 148 कोटी कमवले। तर 2012 मध्ये एक था टायगरने तब्बल 199 कोटी रुपयांची कमाई केली। 2014 मध्ये आलेल्या किक या चित्रपटाने 600 कोटी गल्ला कमवला। तर 2015 सालच्या बजरंगी भाईजानने 316 कोटी कमवले।